आज बनवलं होतं नुसतं वरण भात. तर म्हटलं तोंडी लावायला काहीतरी मस्त कुरकुरीत बनवावं. तर झटपट ही रेसिपी सुचली. त्यात मी घेतलं आहे बेसन, तांदळाचं पीठ, मीठ, हळद टाकली, गरम मसाला, लाल तिखट, धना पावडर, जिरा पावडर, तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही ह्यात मसाले तुमच्या आवडीचे टाकू शकता. त्यात थोडंसं मी चिमटीभर टाकलं आहे चाट मसाला आणि छान हे सुके मसाले आणि पीठ जे आहे छान मिक्स करून घेतलं आहे. आता मिक्स करून झाल्यावर थोडीशी कोथिंबीर टाकली आणि अगदी लागेल तितकं थोडंसं पाणी टाकून आपण त्याचं बॅटर बनवणार आहोत. बॅटर अगदी पातळसर नाही करायचं आहे, घट्ट बॅटर ठेवायचं आहे. जसं की आपण बटाटा भजीला बॅटर ठेवतो अगदी दाटसर, म्हणजे ते आपण जे त्यात टाकणार आहोत ते छान कोट होऊन जाईल. तर थोडंसं पाणी टाकून अगदी मी बॅटर करून घेते. एकदमच भरमसाठ पाणी टाकत नाही आहे, जेणेकरून गुठळ्या पडणार नाही आणि छान स्मूद आपलं बॅटर बनून तयार होईल. बघू शकता छान असं मिक्स करते आहे. थोडंसं पाणी टाकून छान असं बॅटर करून घ्यायचं आहे. आता हे बहुतेक असं घट्टसरच आहे म्हणून थोडंसं अजून पाणी टाकते. अगदी 2-2, 3-3 चमचे पाणी टाकून त्यात मी मिक्स करून ठेवते. आता हलकंसं घट्टसरच बॅटर हे आपलं तयार झालेलं आहे. ह्यात आपण थोडंसं आधी हा साईडला ठेवूया, पण नंतर आपण पाणी त्यात ॲड करणार आहोत. जसं आपली कन्सिस्टन्सी आपल्याला अजून वाटते तितकं आपण पाणी ॲड करणार आहोत. पण सध्याला ह्या कन्सिस्टन्सीमध्ये त्याला आपण साईडला ठेवूया थोडं रेस्टला. आता इथे मी घेतली आहे भेंडी जी आहे मधून पातळशी अशी चिरून घेतली आहे. जर तुम्हाला हवं तर तुम्ही ह्यातून बिया काढू शकता, पण मी बियांसकटच केलं आहे. खूप छान लागतं, बिया खाल्ल्याने काही प्रॉब्लेम होत नाही. आता त्यात मी थोडंसं बॅटरमध्ये अजून थोडं पाणी घातलं आणि असं सैलसर असं बॅटर हलकंसं केलं आहे. इतकं पण सैल नाही आहे, इतकं असलं पाहिजे की आपली भेंडी जी आहे ना छान त्याला कोट झाली पाहिजे. आता मूठभर भेंडी त्यात टाकायची आहे, म्हणजे जितका बॅच तुम्हाला फ्राय करायचं आहे तितकी भेंडी टाकली आहे. थोडंसं तेल तापत ठेवलं, हलकंसं तेल गरम झालं, छान भेंडी त्याला कोट करायची आहे मसाल्याला, पिठाला, आणि मस्त तेलात सोडायची आहे. हलकीशी 5 ते 7 मिनटात मीडियम टू हाय फ्लेमवर त्याला फ्राय करायची आहे. आणि जबरदस्त असं आपलं भेंडी फ्राय बनून तयार होते, किंवा भेंडीची भजी तुम्ही बोलू शकता. अतिशय रुचकर. आणि जर तोंडी लावणं करायचं असेल ना, डाळ भात आणि सोबत जर भाजी कोणती केलेली नसेल तर ही भेंडी फ्राय अगदी मस्त आणि झटपट बनून तयार होते. छान अशी कुरकुरीत बनून तयार झालेली आहे. टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते ॲब्झॉर्ब होऊन जाईल. अशाच प्रकारे सगळ्या भेंड्या मी फ्राय करून घेतल्यात. बघू शकता मस्त असं छान. भेंडी शिजायलाही काही जास्त वेळ लागत नाही, झटपट आपली 5 ते 7 मिनटात भेंडी शिजूनही तयार होते. बघू शकता अगदी मस्त आणि खूप सुंदर लागते. मुलांना खायला द्या. अगदी जर भेंडी मुलं खात नसतील ना तर ही रेसिपी नक्की त्यांना आवडेल. खूपच सुंदर आणि झटपट आपली भेंडी फ्राय बनून तयार आहे. तुम्हाला ही व्हिडिओ कशी आवडली मला नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.